लग्न होऊ शकतं. कशामुळं कळलं? कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं. नाही कळलं कशामुळं? कोरोनामुळं कळलं महाराज. कमी माणसात लग्न होऊ शकतं. कशामुळं कळलं? कोरोनामुळं. अरे एवढंच नाही, जी लग्नात टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली. कशामुळं? कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही आणि पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. तिला जायचं कामच पडलं नाही, झटका आणायचं काम पडलं नाही. कशामुळं? कोरोनामुळं. नवरी हे बघा, मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो. कशामुळं कळलं? कोरोनामुळं. मायबाप असले चालतात लग्नाला, नसले तरी चालतात. कशामुळं कळलं? कोरोनामुळं. बऱ्याच गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या. जे 8 दिवसाला आजारी पडायचे त्याचा तर दवाखानाच बंद झाला. बाबा तुम्ही तर आजारी पडा, आता बरं वाटते, आता त्याला माहिती आता दवाखान्यात गेले की 14 दिवस तिकडेच मुक्काम आहे. कशामुळं? कोरोनामुळं कळलं महाराज. लक्षात ठेवा, छोटे मोठे आजार बंद केले या कोरोनाने. अरे घरच्या अन्नाची किंमत कळाली. आणि का सांगेन मी तुम्हाला, जे जास्त हवेत होतं ना, हवेत ते जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनाने आणलं. 25-30 कोट आहेत माझे, जास्त बी असतील, पण 4 महिने एक बी घालायचं काम पडलं नाही महाराज. लक्षात ठेवा, महिन्यात 30 नाही 60-70 कीर्तन, 50-60 कीर्तनं मला राहायचेच. आता 5 जरी झाले तरी समाधान वाटतं. हे समाधान जर शिकवलं असेल तर कोरोनाने शिकवलं. कमी पैशात जगता येतं हे कोरोनानं शिकवलं. कमी गरजेत जगता येतं हे कोरोनाने माणसाला शिकवलं. स्वच्छ राहायला कोरोनाने शिकवलं. लक्षात ठेवा, कोरोनाने काय काय शिकवलं. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ना, लाईट ITत राहायचं, ते लॉकडाऊनमध्ये गावात येऊ लागलं. त्याला वाटलं आपल्याला गावात कोण अडवतंय. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस शेतात. त्याची नशाच उतरली महाराज. लक्षात ठेवा, हे कशामुळं झालं? कोरोनामुळं. पण ऐका, अजून एक सांगेन मी तुम्हाला, ज्या माणसाला लोकांना गावात यायला कोरोनाच्या काळात अडवलं, त्याच माणसाला आता गावात आणण्यासाठी लोकांच्या स्पर्धा सुरू होतील ग्रामपंचायतमुळं. कळलं माझं बोलणं? आता या कोरोनावर लस आली, नेमकीच लस आली, बरोबर आहे. पण ही लस आल्यावर पहिली जर कोणाला द्यावी तर गावातल्या काड्या करणाऱ्याला द्यावी महाराज. ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. बाकी दुसऱ्याला देऊन फायदा नाही. लक्षात ठेवा, कोरोनाने बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केल्या असतील, म्हणून काहींना वाईटही दिवस आले असतील, पण काही चांगलं सुद्धा केलं. ऐका, अरे जगातले सर्व व्यवसाय नोकऱ्या जाऊ शकतात, पण परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहू शकते हे कोरोनाने. सर्व नोकऱ्या, सर्व व्यवसाय बंद पडू शकतात, पण शेती व्यवसाय बंद पडू शकत नाही हे कोरोनानं